तर मित्रांनो, मी चाललो आहे गावाला आणि आमचा भाटे बीच ही खाडी बघताय तुम्ही. आणि आता आम्ही चाललो आहे घरी चाललो आहे मी रत्नागिरीतनं. आणि आज पालखी येणार आहे आमच्याकडे. मित्रांनो, फायनली मी घरी आलो आणि जरा जेवलो वगैरे, जरा झोपलो होतो. थोडासा झोप लागली नाही आहेत, बरं वाजवत होते इकडे. तर मित्रांनो, आता हे बघा, आज मी तो डिस्कोड बघताय, तो आमच्या वाडीतल्या सगळ्या मुलांनी, मुंबईकर वगैरे आहे सगळ्यांनी म्हणून तो एक प्लॅन केला आणि तो प्लॅन सक्सेस झाला. आणि डिस्कोड आहे यंदा. आणि बऱ्याच वर्षानंतर आमच्याकडे 2 वर्षानंतर पालखी येणार आहे. गेल्या 2 वर्ष आमच्याकडे पालखी आली नव्हती, यंदा येणार आहे. त्यासाठी मी आता पालखी आणायला चाललो आहे ते देवळात. कारण तुम्हाला शीतप वगैरे आमचे मांड आहेत, तिकडे मला जायला नाही भेटलं, मला उशीर झाला यायला. तर आता मी खाली मधल्यावाडीत जातो आहे आणि तिकडनं आता आम्ही वरती नरसोबा देवाची इथं पहिली आम्ही गेलो. तर तुम्ही असे कंटिन्यूस राहा, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आमचा भाऊ आहे हा मुंबईचा राखी दादा, तो टोप्या घेऊन आला आहे सगळ्यांना आणि टोप्या वाटण्याचं काम करतो आहे. त्यामुळे सगळे इथे जमली तर चर्चा चालू आहे. तर आम्ही चाललो देवी आणायला चाललो आहे. सगळे आमच्या वाडीतली मुलं आहेत सगळी. आता आम्ही चाललो सगळे पालखी आणायला. मित्रांनो, आता पालखी इथे आमच्या मांडावर बसले. आमचं हे बायाचं मांड आहे, इथे सलप्यांचं हे सगळे पालखी ओट्या वगैरे इथे भरल्या जातात. आणि मित्रांनो, आमच्या पावसगावचं वाद्य आहे, मी आई नवराची वाद्य हेच लागतं आम्हाला. ढोल ताशा आणि घंटा, या घंटेचं नाद घुमतो आणि सगळे मुलं पोरं सगळी नाचायला सुरुवात करतात. आणि हे आज रात्रभर आम्ही मजा करणार आहोत. अक्षय भेटलं आहे आपल्याला, अक्षय भाई. मित्रांनो, आता ही पालखी निघाली आमच्या वरचेवाडीमध्ये, निघाली मधलेवाडीतून घेऊन परत ती मधलेवाडीत येईल, नंतर परत शीतपवाडीमध्ये येईल. आता ही नरसोबा देवाजवळ जाणार आहे. मित्रांनो, पालखी नरसोबा देवाची इथं आलेली आणि हे बघा इथं आंबे बघता. या मित्राने आमच्या आंब्याचं कलम घेतलं आहे करायला आणि या शेडग्यांची इथं आम्ही आलो आहे. तर मित्र, तुम्ही म्हणा नरसोबा देवाची इथं म्हणजे काय, नक्की नरसोबा देव म्हणजे मित्रांनो शीतप, खांबे आणि नरसोबा हे 3 देव आहेत. ह्या 3 देवाची आम्ही पूजा केली जाते आणि ह्या 3 देवाची इथे पहिली पालखी बसते, नंतर वाडी घरं गेलं जाते. इथून ती सुरुवात झाली आणि आमची पूर्ण वाडी घरं घेऊन ते शेवटच्या शीतपवाडीपर्यंत ही घरं घेणार सकाळपर्यंत. आणि सकाळी परत साने होतात आणि नंतर परत पुन्हा गावं घेणार, वाडी घेणार. तर मित्रांनो, गावी आलं की हे सगळं मला अनुभव भेटला आणि भरपूर वर्षानंतर मी ढोल गळ्यामध्ये घातला आणि ढोल वाजवतो आहे. बरं वाटतं गावी आलं की सगळी मित्रमंडळी असतं, त्यांच्याबरोबर मजा मस्ती आणि असं सगळं हे वातावरण आहे बघा. कोकणामध्ये हे खेळीमेळीचं वातावरण असतं, म्हणून लोक कोकणामध्ये प्रत्येक सणाला काय येतात साखरपुडा याचं उदाहरण तर मित्रांनो हे आहे. तर तुम्ही नक्की आपल्या गावी कुठे असाल तर नक्की जा आणि एन्जॉय, म्हणजे आपल्या गावी जाऊन आपली जी संस्कृती आहे ती आपली जपली पाहिजे. आणि मी
मित्रांनो आमच्या गुरुवांनी गाला घालायला सुरुवात केली आणि गुरु गालाने घालतात. हे सगळे आमच्या वाडीतली मुलं आहेत सगळी. तर तो झेंडा चढवायचे आमचे काका आहेत, अशोक काका, अशोक आप्पा. नवीन जे मूल घर आहे तिथे पालखी बसते, त्यानंतर आमच्या इथे येणार आहे. हा आमचं दादा होली हो. हे आमचं मूल घर आहे आणि इथे आमची पहिली इथे पालखी बसते. मूलघर इथे देव वगैरे आमचं इथेच आहे सगळं. गणपती वगैरे तो इथंच बसतो, तुम्ही बघितलं असं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि इथून पालखी उठल्यानंतर आमच्या इथे हे सगळे आमचेच काका वगैरे आहेत, चुलते वगैरे, काकी, आमच्या वहिनी वगैरे आहेत, मुंबईवरून आले सगळे. आमची देवी बघा, इनाला देवी. आणि मित्रांनो ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि इथं ओटी भरत आहे. आमच्या मोठ्या वहिनी आहेत, त्या ओटी भरत आहेत. आणि आमच्या साळाबाप्पामाने त्या 2 भावाची, आमच्या काकानी चुलते म्हणजे वडील आणि चुलते आणि आम्ही 3 भाऊ अशी ओटी भरली गेली. ओटी वगैरे आता भरून झाली आणि आता पाया पडायचा कार्यक्रम सुरू झाला. आणि आता सगळे आम्ही घरातले पाया पडणार आहे देवीच्या. आणि नंतर मग देवी पुन्हा पुढे जाईल. रात्री पालखी वगैरे सगळं कार्यक्रम झाला, जेवलं आणि पोरं खेळायला आलं. कारण आमच्याकडे 11:30 12:30 वाजता पालखी येते. यंदा लवकर आली, 9 वाजता आली. 9 वाजता वाडीतनं पालखी बाहेर गेली. आणि मित्रांनो इथं पोरं खेळायला आली होती, म्हणून म्हटलं त्याला बघून येऊया. म्हणून आलो मी बघायला. आणि अक्षय आमचा ओव्हर टाकतोय. अक्षय 1 नंबर. अक्षय तर मित्रांनो हा टेक घ्यायचा राहिला होता. कारण मित्रांनो मी लगेच दुट्टीला आलो, कारण घरी गेलो जरा फ्रेश झालो, जेवलं वगैरे आणि दुट्टीला आल्यामुळे तर टेक घ्यायचा राहिला शेवटचा. तर मित्रांनो हा संपूर्ण
आमची कामदेव आई नवलादेवी आमच्या भोये आमचे त्या मानकरी आहेत खानकरी आहेत आणि गावकार सगळे जे आहे त्यांच्या सगळ्यांच्या घरी पहिली पालखी येते. नंतर मग वाडीवाडीमध्ये अख्खी पाऊसगावच्या ज्या 12 वाड्या आहेत तिकडे सगळीकडे जाते. आणि काल सुरुवात झाली का रोपं लागले पालखीचे. आणि आता तुम्हाला हे प्रत्येक व्हिडिओमध्ये शिमगा होईपर्यंत व्हिडिओ भेटत राहतील. असेच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आता काय सध्या झालं माहीत नाही मित्रांनो, मला थोडंसं चुकलं आहे का माझं माहीत नाही, पण माझे व्हिडिओ सध्या व्ह्यूज वाढत नाही. ते कशामुळे जर तुम्हाला नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मला की काय करायला लागेल त्यासाठी. कारण आपण खूप मेहनत करतो आणि आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे मेहनत आपली चालू आहे. त्याशिवाय काय नाही मित्रांनो, सगळे आपल्याला बरं तुमचा जो प्रेम आहे तसंच मिळू दे. आणि आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला की नाही. तोपर्यंत टाटा मित्रांनो, आंबे आता लवकर खावा.